बाबा मी निघालीये तिथून. ग तू असं नव्हतं निघायला पाहिजेस ग. आता मी निघाली आहे. बरं ठीक आहे, मला सांग कुठे आहेस तू? आजूबाजूला काय आहे, काय दिसतंय का? काहीतरी सांग ना, म्हणजे मी तुला शोधून तिथपर्यंत पोहोचू शकेन. माहित नाही मी कुठे आहे. इथे बाजूला एक बिल्डिंग आहे. हो, आता बिल्डिंग सगळीकडे असतात ग. पण मला सांग, काही स्पेशल आहे का त्या बिल्डिंग बद्दल? काही सांगता येणार नाही. बरं मग हा, तू मला मोबाईल मध्ये लोकेशन सांगू शकतेस? थांब बघते. मला कळत नाही लोकेशन कसं पाठवतात ते. बरं मग मी सांगतो ते कर. आधी एका ठिकाणी बस. मोबाईल मध्ये मॅप्स नावाचं जे ॲप असेल ना, ते ओपन कर. अगं बघ ना, तिकडे एक ॲरो किंवा सर्च टॅब काहीतरी असेल ना. मला नाही जमत आहे. बरं मग आजूबाजूला कोणी आहे का? काय आहे आजूबाजूला तुझ्या? इथे कोणी नाहीये. इथे काही काका बॉटल मधून काहीतरी पीत आहे. चिनू तिथे जाऊ नको. तिथून मागे 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 मागे. मी बाजूला येऊन बसलीये. अरे यार, ही लहान मुलगी एवढ्या रात्री बाहेर पडली आहे. कसं शोधू मी आता हिला? चिनू हे बघ, तुला नीट ॲड्रेस सांगता येत नाहीये. तिथे जर कोणी पोलीस काका असतील तर त्यांच्याकडे फोन देशील? बघ जरा आजूबाजूला आहेत का. त्या काकांशिवाय इथे कोणीच नाही. अरे मुलगी थकत कशी नाही? दिवसभर स्वयंपाकाचे इतके काम करत असते, त्यासोबत घरातलं पण काम करते. मला काय हवं नको ते सगळं बघते. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पुस्तक उघडून बसते. पारू, खरंच किती काही गोष्टी तुझ्याकडून शिकण्यासारख्या आहेत. अरे बापरे पारू, चल मला निघायला हवं. हो, पण तुम्ही तुमचं काम आवरणार होतात ना? हो, झालंय सगळं आवरून. आणि तू आहेसच ना आधी मध्ये आठवण करून द्यायला. ठीक आहे, चला मी बी तुम्हाला तुमच्या कामात मदत करते. कुठं ठेवली? हे जरा काढून देतं का प्लीज? चिनू, तिथे आजूबाजूला कोणीच नाहीये का? म्हणजे कोणी असेल तर त्यांच्याकडे फोन दे ना, म्हणजे मी तू कुठे असते त्यांना विचारू शकतो. प्लीज. नाही कोणी. मला भीती वाटते. बाळा बघ ना, कुणीतरी असेल आजूबाजूला. हा, एकदा का मला कळलं ना तू कुठे आहेस तर मी तिकडे येऊन तुला हेल्प करू शकतो ना. माझ्या मोबाईलची बॅटरी संपते. माझा मोबाईल बंद होईल. नाही 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 चिनू, हे बघ, तू जोपर्यंत मला कळत नाही कुठे आहेस तोपर्यंत फोन चालू राहायला पाहिजे. ओके? तू एक काम कर, 2 मिनिटं फोन ठेव, मी तुला कॉल बॅक करतो. हा, नाही नाही, नको नको नको. हॅलो हॅलो धीरज, ऐक, मी तुला एक नंबर पाठवतोय. त्या नंबरचं लोकेशन आपल्याला ट्रेस करायचं आहे. अर्जंट, एक लहान मुलगी आहे, तिचं लोकेशन ट्रेस करायचं. बिचारी अडचणीत आहे. ठीक आहे, करतो मी तुला हेल्प. बघतो काही होतं का. हो हो, लवकर लवकर प्लीज. ओके ओके. उद्या लक्ष्मीपूजन आहे. घरात पुढची पिढी आलेली आहे. म्हणजेच तुझ्या मुलांच्या व सुनेच्या हातून व्हावं.
आदित्याला जपायला हवं. कुणीतरी विनाश करण्याचा प्रयत्न करतंय. मी मंत्रून दिलेले काही कवच तुम्हाला पाठवून देत आहे. ते तुमच्या दोन्ही मुलांच्या उजव्या हातावर बांधून घ्या. हा प्रीतम, तू पाठवलेल्या नंबरचं लोकेशन सापडलंय? गुड गुड गुड. पाठव लवकर मला. हा हो हो पाठवतो. फक्त त्या मुलीला फोन करून सांग, फोन बंद करू नकोस, नाहीतर लोकेशन ट्रेस नाही होणार. ओके ओके, मी सांगतो. मला लोकेशन पाठव. ओके ओके ओके. हॅलो. हा चिनू. चिनू तुझा फोन सुरू ठेवा फक्त. काका मी इथेच आहे. इथे खूप अंधार आहे. मला खूप भीती वाटते. हाय बेटा. माझ्याकडे त्या लांब केसवाला काका बघतायत. चिनू कोणीही बोलवू दे, कुठेही जायचं नाहीयेस तू. इथेच थांब. ओके, फक्त फोन सुरू ठेव. पण ते काका माझ्याकडे येत आहेत. चिनू तू 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 लांब जा तिकडून. तू लांब जा. मी येतोय तुझ्यापर्यंतच पोहोचतोय. तू लांब जा फक्त. हा फोनवर कोण आहे? माझे बाबा ना मला भेटायला येत आहेत. अरे तुझे बाबा तर आतमध्ये आहेत. तू त्यांनाच शोधतेस ना? चल मी तुझ्या बाबांकडे तुला घेऊन जातो. चिनू फोन स्पीकरवर टाक. फोन स्पीकरवर टाक. मी बोलतो त्यांच्याशी. चिनू त्यांच्या बरोबर जाऊ नकोस प्लीज. ते काका म्हणतात की त्यांना बाबांनीच पाठवलंय. नाही, मी नाही पाठवले कोणाला. नको जाऊस त्यांच्या बरोबर प्लीज. बाबा इथेच आहे. मी त्यांना भेटायला